तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आलो आहोत आपण शेतामध्ये सोयाबीन आणि तुरीच्यामध्ये तणनाशक फवारण्यासाठी. तर याच्यामध्ये तण हे जास्त प्रमाणात नाही पण मीडियम प्रमाणात सध्या वाढलेलं आहे. तुरीचा आपला 9 फुटाचं अंतर आहे या तासापासून ते त्या तासापर्यंत. आणि मंदात जे आहे ते आपण सोयाबीन पेरलं आहे ट्रॅक्टरने सोयाबीन पेरलेलं आहे. त्याच्या वळी जे आहेत त्या 5 वळी आपल्या सोयाबीनच्या पडलेल्या आहेत. पण त्याच्यामुळे आता पाऊस हा 21-22 तारखेपासून चालूच आहे आणि याच्यामध्ये थोडं डवरे मारण्यासाठी वेळ पण मिळाला नाही. त्याच्यामुळे गवताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर मी तुम्हाला गवत दाखवतो. तर त्याच्यावरती आपण कोणता फवारा मारणार आहोत ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा रिझल्ट कसा मिळणार आहे ते 6 ते 7 दिवसानंतर आपल्याला माहिती पडणार आहे. त्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि औषध जर रिझल्ट चांगला मिळाला तरच तुम्हाला सांगणार की हे औषध आपण वापरावं, अन्यथा आपण याचा वापर नाही करू शकत. तर आपण हे बघू शकतो की अशा प्रकारचं गवत हे आपल्याला पूर्ण शेतामध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये दुधी, केना, तशाच प्रकारे हराळ गवत, लांब पाण्याचं गवत आणि लयाळी, थोडंफार जास्त प्रमाणात नाही पण गांजर गवत हे आहे. गांजर गवत लहान प्रमाणात आहे, लहान आहे, सध्या अजून वाढलेलं नाही. परंतु लयाळी खूप आहे आणि हराळ गवत खूप आहे. लयाळी थोडी जास्त होती या शेतामध्ये. तर याच्यावरती आपण तणनाशकचा फवारा आज मारत आहोत. तर गवत बघू शकता आपण कसं आहे, कुठं दाट कुठं पटलं आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, हे आपलं तुरीचं वय आहे. हे तुरीचं तास आणि हे तास हे थोडं इकडचं पतलं आहे पाण्याच्या अभावामुळे. सुरुवातीला खालच्या पाण्याने तूर काढलेली आहे. पाण्याचा थोडा खंड पडला होता, त्याच्यामुळे तूर थोडी दाट पटली झालेली आहे. परंतु हे सोयाबीन एकदम व्यवस्थित जमलेलं आहे आणि याच्यामध्ये गवताचं प्रमाण आपण बघू शकता किती वाढलेलं आहे. आपण सांगा की गवत जास्त आहे की कमी आहे. तर याच्यामध्ये आपण फवारा जो आहे तो सध्या मारलेला आहे. तर तो फवारा मारलेला आहे आपण मोती कंपनीचा मिल सूट जे आहे कृषी केंद्रावाल्यांनी आपल्याला, कृषी केंद्र भाऊंनी आपल्याला दिलेलं आहे. मिल सूट मोती कंपनीचं. त्याच्यामध्ये 3 कंटेन येतात. एक मिल सूट येतं आणि त्याच्यानंतर मिल सूटची बॉटल येतं एक 500 मिलीची. त्याच्यानंतर जे येतं ते अमोनियम सल्फेट येतं 500 ग्राम आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये स्टिकर येतं. आणि कुठं मोठं गावात आहे तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला अदामा कंपनीचं एजिल हे आपल्याला दिलेलं आहे. हे छोटं गवत तर या औषधीनं जाईल, पण त्याच्यामध्ये जर हे मोठं कुठं गवत आहे तिथं बाकी साईडला तुरीच्या तासामध्ये निंदन थोडं बाकी आहे, 5 ते 6 तास तुरीच्या तासामध्ये. तर ते आपल्याला वेळ नाही एवढं निंदायला, कारण जमीन जी आहे ओली आहे. तर त्याच्यासाठी आपण अदामा कंपनीचं एजिल त्याच्यामध्ये हे 25 ते 30 मिली एका पंपासाठी मिक्स करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट जो आहे चांगला मिळणार आहे. हे बघा मित्रांनो, आपण औषधी हे फवारण्यासाठी कोणती वापरली आहे त्या औषधीचा आपल्याला जो कंटेंट बॉक्स आहे तो आपण दाखवणार आहोत. तर हे बघा, हे आपण मिलसूट घेतलेलं आहे. मिलसूटमध्ये 3 कंटेंट येतात. हे मिलसूटमध्ये हे मिलसूट येतं हर्बेसाईड इमेझोथायपर 10% आणि हे 500 मिली येतं. त्याच्यानंतर 2 नंबरला याच्यामध्ये मिल बूस्ट येतं अमोनियम सल्फेट, हे पण 500 ग्रॅम येतं. आणि हे जे आहे हे मला वाटते मोठे जे तण आहेत त्याच्यासाठी राहतं तणनाशक मेन. आणि त्याच्यानंतर हे जे मिल स्प्रेड येतं हे जे आहे हे स्टिकरचं काम करतं. पाणी वगैरे आलं तर हा फवारा फेल जात नाही. तर असं 3 जे कंटेंट आहेत ते या मिलसूटमध्ये आपण बघू शकता हे येतात. आणि या सोयाबीनसाठी आहे स्पेशल. सोयाबीन आणि तुरीमध्ये पण चालते, सोयाबीन तूर कॉम्बिनेशन. तर आणि त्यांनी हे आपल्याला हे एजिल कंपनीचं अदामा कंपनीचं जे आहे ती एजिल आपल्याला दिलेलं आहे. आणि याची पण मात्रा आपण बघू शकता की हे पण
500 मिली आहे. तर हे 500 मिली एकच डबा आहे हा. तर हा पूर्ण 4 एकरसाठी आहे. तर हे जे आहे हे मेन म्हणजे जे आपलं मोठं गवत आहे ते मोठं गवत मारण्यासाठी हे वापरल्या जाते. नाहीतर याच्यामध्ये काही एवढं काम नाही. म्हणजे याच्या जर मिक्स कसं करायचं यांनी इथं लिहून दिलेलं आहे. 1 नंबरला जे मोठी बॉटल आहे मिलसूटची ते टाकायची. 2 नंबरला हे औषध टाकायचं अदामाचं एजिल. 3 नंबरला अमोनियम सल्फेट टाकायचं आपली जी पुडी राहते ते. आणि 4 नंबरला जे आपलं सर्वात लास्टचे जे स्टिकर आहे हे स्टिकर टाकायचं. तर असा जो हा याचा पूर्ण मिश्रण तयार करून घ्यायचं. हे आपण बघू शकता इथं हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे. तर हे असं फिरा पूर्ण मिक्स जसं आपल्याला थोडंफार जसं करायचं आहे तयार जेवढं पंपासाठी समजा 10 पंपासाठी करायचं आहे तर याच्यामध्ये 5 डब्याचं पाणी घ्यायचं अगोदर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये औषध पूर्ण मिक्स करायचं. आणि त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये पाणी टाकून हे जे आहे हे मिक्स करायचं. तर हे बघू शकता आपलं हा फेस वर येतो. आणि जे मेन औषध आहे आपलं थोडं व्हाईट स्किन कलरचं ते असं याच्यामध्ये आपल्याला दिसतं. तर आपण जे आहे पूर्ण 4 एकरासाठी जे आहे आपण 500 मिलीचे मिलसूटचे 2 बॉक्स आणले होते. या दोन्ही बॉक्समध्ये पण असं जे कॉम्बिनेशन आहे मिलसूट त्यानंतर अमोनियम सल्फेट आणि स्टिकर असं प्रत्येक बॉक्समध्ये येतं. आणि हे 2 बॉक्स आणि हे एजिल अदामा कंपनीचं बघू शकता अदामा कंपनीचं एजिल हे याचं मिश्रण तयार करायचं. आणि त्याचा आपण स्प्रे पंप करणार आहोत याच्यावरती सोयाबीनवरती. आणि त्याचा रिझल्ट 6 ते 7 दिवसानंतर आपल्याला मिळणार आहे. तर तो रिझल्ट कसा काय मिळणार आहे त्याचा पण आपण सांगू आपल्याला. त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर सोयाबीन कसं काय जमलेलं आहे आणि 6 ते 10 दिवसानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळणार आहे त्याचा व्हिडिओ अपलोड करू आपल्या चॅनलवरती. धन्यवाद. आपण पण कमेंटमध्ये सांगू शकता की आपल्याला आपण कोणतं औषध वापरलं आणि आपल्याला औषधाचा फवाऱ्याचा रिझल्ट जो आहे आपल्या औषधीचा कसा काय मिळाला ते पण आपण सजेस्ट करू शकता. जेणेकरून आपल्या व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना पण आपण सांगू शकाल की आपण हा जर फवारा मारला हे जर औषधी कंटेंट वगैरे मारले तर याचा नक्कीच रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आणि शेतकऱ्याची फसवणूक याच्यामध्ये होणार नाही आणि शेतकऱ्यांचे जेवढे पैसे वाचतील तेवढेच त्यांना फायदा होईल. नमस्कार, धन्यवाद.